अशी जर लोक दररोज भेटली आहे आणि ह्यांच्यासारखं जर 4 गोष्टी आपल्या कानावर पडल्या ते पण वारकरी संप्रदायाच्या, तर आपण देखील एक दिवस वारकरी बनून जाणार मित्रांनो. अशी लोक दररोज भेटायला पाहिजेत मला तर वाटतंय मित्रांनो, कारण एवढी भारी लोक आहेत. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज होता सोमवार आणि आम्हाला दोघाला निघायचं होतं कामावर. अजित पण इकडे गावाकडे आल्यामुळे त्याला पण जायचं होतं आज सोलापूरचा रूट करत करत, आणि मला जायचं होतं आज इडशीचा रूट करत करत, इडशी, तेरमा, तेरखेडा त्या भागात. तर आज आपण घेतली होती युनिकॉर्न, जी की नवीनच होती 2 दिवसापूर्वी घेतलेली, जी होती विजयची. आज आपण म्हणलं ह्याची टेस्ट ड्राईव्ह घेऊया, किती किलोमीटर ताणून कसं वाटतंय काय फील घेऊयात म्हणलं, म्हणून ती गाडी आज सोबत घेतली. जातानाची एक वारकरी संप्रदायाची गाडीवर एक व्यक्ती बसले बघा, एवढं भारी वाटलं ना. अष्टगंध असणारे व्यक्ती आपल्या गाडीवर बसले, 2 गोष्टी चांगल्या बोलले, आणि वारकरी संप्रदायातली लोक एकदम चांगली, मन प्रसन्न बोलतात, म्हणून ह्यांना भारी वाटलं भेटून. मग काय ह्यांचा जवळ स्पॉट आला, ह्यांना आपण इथंच सोडलं. मग ते 2 गोष्टी 4 गोष्टी बोलले. मग काय तिथून आपण निघालो पुढच्या कामासाठी. पुढचा जी रस्ता होता मित्रांनो, दाखवण्याचं कारण काय, दररोजचं तुम्हाला माहितीच आहे रस्ते कसली वाट लागलेली असतात, पण आज ही जी रस्ता होता ना, इडशी आणि तेर मार्गे जाणारा, म्हणजे जवळपास ही बार्शी इडशी रस्ता, ही एवढा भारी होता ना. 70-80च्या स्पीडनं जरी गेलं तरी ह्याला काय वाटत नव्हतं, कारण हे रस्ता एकदम भारी होता, त्याच्यावर पाठ दुखत नव्हती ना मनकं. मग पाय पुढे गेल्यावर 2 बच्चांनी हात केला, त्या बच्चांना गाडीवर बसवलं. त्यांना कॅमेरा चालू होता, ती माहितीच नव्हतं, पण ती बघत होती हळूहळू वाकून हे काय लावलंय म्हणून. त्यांना म्हणलं इकडे बघा कॅमेरा चालू आहे, तुम्ही 2 जण उद्या दिसणार म्हणलं आता यूट्यूबला. लय आगाऊपणा करत होते, म्हणून त्यांना दोघाला जरा थोडंसं असंच बोललो. मग काय त्यांना खड्ड्यातनं त्यांच्या गावाकडच्या रस्त्याला जाता लिफ्ट दिली ते. त्यांना म्हणलं आता तुम्हाला चला माझ्यासोबतच नेतो लातूरला. मग काय ती हळूहळू काय बोलायची बंदच झाली, कारण लय आगाऊपणा सुरुवातीला तर करत होते, म्हणून त्यांना तसं बोललो. मग काय जाताना त्यांचा स्पॉट आला जवळ. मग काय त्यांना जास्त नाही बोललो, त्यांना म्हणलं टिंगल केली तुमची, इथनं पुढे असा आगाऊपणा नाही करायचा, कुणाच्या पण गाडीवर नाही बसायचं, ओळखीच्या लोकांच्या गाडीवर बसायचं म्हणलं, नाहीतर माझ्यासारखं एखादा भेटलं की तुम्हाला लातूरलाच नेलं म्हणलं बघा. मग काय त्यांचा स्पॉट आला, तरी पण ती लाजतच होती बघा शेवटी. मग काय त्यांना जावं म्हणलं, आता चला मग येतो म्हणलं. मग मित्रांनो गेलो कामासाठी पुढच्या. आज लय दिवसातून डोकीसाठी आलो होतो. तेर आणि डोकी तुम्हाला तर माहितीच असेल, लातूर जिल्ह्यात येते बघा. तिकडं आल्यामुळे आज काय तिकडला रूट